मुंबईमध्ये पहाटेपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अशातच या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीसोबतच रस्ते वाहतुकीवर देखील झालाय। बोरिवलीहून मांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। मालाड, जोगेश्वरी, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले आणि सांताक्रूज पर्यंत ही वाहतूक कोंडी झाली असून यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यास देखील उशीर होतोय। सकाळची वेळ असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या कामावर पोहोचण्यासाठी लगबग करतोय, मात्र वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांना आपल्या कामावर पोहोचण्यास विलंब होतोय। रेल्वे वाहतुकीपाठोपाठ मुंबईतली रस्ते वाहतूक सुद्धा धीम्या गतीने सुरू आहे। पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईसह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून अधूनमधून मुसळधार पाऊस सुरू आहे। या जोरदार पावसामुळे आज पश्चिम उपनगरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे। आपण आहोत सध्या जोगेश्वरी या ठिकाणी। आपण पाहिलं बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्गावर आहे। सांताक्रूज, विलेपार्ला, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली या सर्व परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सध्या सकाळची वेळ आहे आणि मोठ्या संख्येमध्ये चाकरमानी आहेत, कामासाठी निघाले आहेत, मात्र या वाहतूक कोंडीचे त्यांना सामना करावा लागत आहे। खरं तर 2 ते 2.5 तास या वाहतूक कोंडीमध्ये त्यांना वेळ काढावा लागत आहे, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। आपण पाहिलं दृश्यामध्ये ते गाड्यांच्या लांबच लांब रांगा आहेत पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाहायला मिळत आहेत। खरं तर सर्वांना सकाळची वेळ आहे, कामावर चाकरमान्यांना जायचं, वेळेवर पोहोचायचं, त्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे। मात्र या वाहतूक कोंडीमुळे त्यांना मोठी अडचणीचा सामना करावा लागत आहे। खरं तर पश्चिम उपनगरात आज सकाळपासून अधूनमधून मुसळधार पाऊस सुरू आहे। सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मोहनचा सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।